श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्यापासून म्हणजेच बघा की मार्गशीर्ष सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत तुम्ही चुकूनही घरामध्ये या भाज्या अजिबात खाऊ नका. नाहीतर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल, घरामध्ये दारिद्र्य होईल. आता बघा, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर या महिन्यामध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ मिळत नाही. या उलट त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागत आहेत. तर आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण भरपूर सेवा करत असतो. अगदी तुम्ही उपवास करत असता, पूजा करता, उपवास करत असला तरी, करत नसला तरी पण आपल्याला या महिन्यामध्ये काही नियमांचे पालन जरूर करायचे आहे. आता बघा, खरं तर या मार्गशीर्ष महिन्यांमध्ये असं म्हटलं जातं की जेव्हा चंद्र हा पृथ्वीभोवती भ्रमण करत असतो, तर तेव्हा 27 नक्षत्रांपैकी मृग नक्षत्र आलं की मार्गशीर्ष हा मराठी महिना चालू होतो. या काळामध्ये प्रत्येक गुरुवारला देखील विशेष महत्त्व आहे. तर वैभव लक्ष्मी असेल किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबात समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावं यासाठी महिला देखील व्रत करत असतात, उपासना करत असतात, प्रार्थना देखील करतात. या महिन्यामध्ये थंडीचा जोर वाढतो आणि तसेच लग्नसराईचे, खंडोबाचे नवरात्र आणि श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा असे एक महत्त्वाचे सण या महिन्यामध्ये साजरे केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णामुळे मार्गशीर्ष महिन्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या काळात उपवास आणि नामस्मरण केल्यामुळे अधिक चांगले फळ मिळते. या महिन्यामध्ये रोज गीतापाठ करावा, श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करावी, कृष्णाला तुळशीची पानं अर्पण करावीत. त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे देखील पठण करावं. या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण, श्रीहरी आणि महालक्ष्मीची पूजा करावी. या महिन्यातील सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तिथं लक्ष्मी अखंडही वास करत असते. म्हणून हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहेत. अगदी तुम्हाला महालक्ष्मी व्रत करणे शक्य नसेल तर कोणते उपाय करावे, तसेच कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः नक्की लिहा. आता खरं तर मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण या महिन्यामध्ये रोज अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. कारण की या महिन्यामध्ये तीर्थस्थानी जाऊन स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे जर शक्य होत नाही तर त्यामुळे आपण घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत. तर 2 थेंब अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. जर आपल्याकडं गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं, गंगा नदीचं स्मरण करावं आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. कारण हळद ही भगवान विष्णूंना, लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी मातेला आकर्षित करण्याचं काम ही हळद करत असते. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते, मजबूत करत असते. त्यामुळे या वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. तसंच अंघोळ करण्याच्या अगोदर आपण जर कच्चं दूध आणि हळद आपल्या शरीराला लावली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची इच्छाही पूर्ण होत असते. भरपूर वेळा काही जणांच्या बाबतीत असं होतं की त्यांना कुठलंही काम हातात घ्या, त्यांच्या हातातून ते पूर्ण होत नाही किंवा त्यांना अनेक अडथळे येतात, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ते काम होत नाही. म्हणजेच काय, एखाद्याच्या मागं साडेसाती लागलेली असते किंवा घरामध्ये काही आर्थिक टंचाई सतत जाणवत असते. त्या व्यक्तीने कितीही काही पैसे कमवा पण ते कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातात किंवा मेहनत घेऊन देखील त्याला पाहिजे तसला मोबदला मिळत नाही. मग आपल्याकडे जर लक्ष्मी माता यावी असं जर वाटत असेल तर आपण रोज थोडीशी हळद आणि कच्चं दूध आपल्या शरीराला लावायचं आहे. त्यानंतर आपण अंघोळ करायची आहे. यामुळं आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छाही पूर्ण होत असते. तसेच आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होत असते. आता या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण अंघोळ झाल्यानंतर पिवळ्या किंवा लाल किंवा हिरव्या रंगाची वस्त्रही परिधान करायची आहेत. अगदी तुम्ही कोणत्याही रंगाची वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग हा आपल्याला वर्ज करायचा आहे. कारण की जेव्हा आपण कोणतंही शुभ कार्य करतो तेव्हा आपल्याला काळा रंग घालायचाच नाही. विशेषतः गुरुवारी उपवास व्रत जर करत असेल किंवा नसेल तरी पण आपण गुरुवारी ह्या रंगाचे वस्त्र देखील चुकूनही परिधान करायचे नाही. आता ज्यांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील, मनाजोगती नोकरी मिळत नसेल, व्यवसाय आहे तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल, तर अशा व्यक्तींनी या महिन्यामध्ये
अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मधाचे देखील टाकायचे आहेत. मध टाकूनच मग आपण अंघोळ करायची आहे. यामुळे नोकरी व व्यवसायामधील जे काही अडथळे आहेत तर हे नक्कीच दूर होतात. असं तर प्रत्येक मार्गशीर्षाच्या गुरुवारी आपण तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे कच्चं दूध आणि हळद आपण जर प्रत्येक गुरुवारी तुळशीला जर अर्पण केलं तर आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे, गरिबी चालू आहे, दारिद्र्य चालू आहे, तर ते दूर होत असतं. अगदी आपण तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी अति उत्तम होईल. आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. कच्चं दूध हळद अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. यानंतर घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे, गरिबी चालू आहे, त्याबद्दल आपल्याला माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना सांगायचं आहे. यामुळे सर्व आर्थिक टंचाई देखील दूर होत असते. घरामध्ये पैसा यायला देखील सुरुवात होत असते. आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचे हे पालन करायचे असते. म्हणजेच काय, अगदी तुम्ही उपवास करत असला किंवा नसला तरी देखील आपण ह्या महिन्यामध्ये आपल्या दाराजवळ एखादी व्यक्ती जर आली तर त्या व्यक्तीला आपण तसं जाऊ द्यायचं नाही. त्या व्यक्तीला तुम्हाला काहीतरी खायला देऊ शकता किंवा अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास पाणी जरी दिलं तरी पण चालेल. पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच रिकामी जाता कामा नये. कारण की या महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती येत असते आणि आपल्यासाठी कोण सेवा करत आहे हे देखील ती बघत असते. त्यामुळे ती कोणत्या रूपात येईल ते आपल्याला सांगता येत नाही. विशेषतः जर एखादी महिला मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या दाराजवळ आली तर आपण त्या महिलेची ओटी भरायची आहे. अगदी तुम्हाला जेवढ्या गोष्टी शक्य होतील तेवढ्या गोष्टींनी तुम्ही ओटी भरू शकता. त्याच्यानंतर आपलं दुर्भोग यामुळे दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं. तसेच या महिन्यांमध्ये गाय, कुत्रा, मांजर असे जे काही प्राणी आहेत ते आपल्या दाराजवळ आले तर त्यांना देखील आपल्याला हाकलून लावायचं नाही. त्यांनाही आपल्याला काहीतरी खायला द्यायचं आहे. पण त्यांच्यावरती आपण हात उचलायचा नाही किंवा त्यांचा अपमान देखील आपल्याला करायचा नाही. आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सात्विक अन्न शिजवायचं आहे, ग्रहण करायचं आहे. या महिन्यामध्ये नर्मदा, शिप्रा, यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान पुण्यकारक मानलं जातं. या काळामध्ये गायी, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे हे देखील अत्यंत फलदायी असतं. या महिन्यामध्ये आपल्याला काही झाडांची पूजा किंवा सेवा देखील करायची आहे. मग आपल्या केळीच्या झाडाची पूजा करायची आहे, औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे. कारण की या काळामध्ये दत्त जयंती देखील आहे आणि दत्त जयंतीच्या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीनं पृथ्वी तलावर कार्यरत असतं. त्यामुळे आपण औदुंबर वृक्षाची देखील पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. त्याला आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. तसेच चिमूटभर हळद देखील तिथं आपल्याला अर्पण करायची आहे. तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगदी तुम्ही रोज प्रज्वलित केला तरीही चालेल. त्यामुळं आपल्या अनेक समस्या ज्या आहेत त्या तर नक्कीच दूर होतील. आता या महिन्यांमध्ये आपल्याला काही गोष्टींचे सेवन हे चुकूनही करायचे नाही. त्यामध्ये बघा, तर मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. कांदा, लसूण यांचे देखील सेवन करायचे नाही. आता संपूर्ण महिनाभर हे जर शक्य नसेल तर कमीत कमी आपण गुरुवारी देखील कांदा, लसूण हा ग्रहण करायचा नाही. बुधवारच्या रात्री देखील आपल्याला कांदा, लसूण हा ग्रहण करायचा नाही. कारण की कांदा, लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. तसंच अशा काही भाज्या आहेत की ज्या आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये बनवायच्या नाहीत आणि मग ती भाजी वांग्याची असेल, कोबीची भाजी असेल किंवा जो सफेद दुधी भोपळा असतो, तर या 3 भाज्या आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खायच्या नाहीत. अगदी संपूर्ण महिना जर शक्य नसेल तरी तुम्ही फक्त गुरुवारी तरी हा नियम पाळला तरी पण चालेल. तसेच आपण मसूर डाळीचे सेवन देखील या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे नाही. तुम्ही दुसऱ्या डाळीचे सेवन करू शकता. फक्त मसूर डाळ आपल्याला वर्ज्य करायची आहे. आता आपण घरामध्ये व्रत करत असतो, उपवास करत असतो, पण आपलीच घरातील व्यक्ती जर बाहेरून मांसाहार जर करून येत असेल, तर आपण जो काही उपवास करतो, जे काही व्रत करतो, त्या व्रताचे फळ हे आपल्याला मिळत असते. उलट याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे त्या व्यक्तींना देखील आपण या मार्गशीर्ष महिन्यांमध्ये सांगून ठेवायचं आहे. तसेच या महिन्यामध्ये आपण घरामध्ये भांडणतंटे, वादविवाद हे करायचे नाही. तसेच वाईट लोकांच्या संगतीत देखील आपण राहायचं नाही. त्यांच्या इथं जेवण देखील आपण करायचं नाही. त्यामुळं आपण देखील पापाचे भागीदार बनत असतो. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा एकदा भेटू अशा नवीन एका माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.